सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। जत तालुक्यातील डफळापूर, जिरग्याळ, एकुंडी, खिलारवाडी गावच्या परिसरातील 11 द्राक्ष बागायतदारांना द्राक्ष मालास दुप्पट किंमत देतो असं सांगून 72,14,000ची फसवणूक केल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात 3 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे। याबाबतची फिर्याद कुमार सुखदेव कोरे राहणार जिरग्याळ यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी अजीज युनुस हाशमी, कैफ अजित हाशमी, शफीक पूर्ण नाव माहित नाही, सर्व राहणार पवननगर, बिबवेवाडी, पुणे यांच्यावर द्राक्ष उत्पादकाचा माल घेऊन पैसे न दिल्यानं फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशी डफळापूर, जिरग्याळ परिसरात द्राक्षाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। द्राक्षाच्या शेतात असलेल्या अजीज युनुस हाशमी यांना दर चांगला दिल्यानं माल दिला। हा व्यवहार 10 जानेवारीला ठरला होता। अजीज युनुस हाशमी, कैफ अजीज हाशमी, शफीक यांनी बागेत द्राक्षाची पाहणी केली। उर्वरित द्राक्ष माल बघण्यासाठी व्यापारी अजीज 10 जानेवारीला आला व तुमचा हा द्राक्ष माल मी परदेशात पाठवणार आहे, दरम्यानच्या कालावधीत तुमचे द्राक्ष निर्यातक्षम आहेत, बाहेरच्या देशात पाठवावे लागेल, याचा मोबदला दर चांगला मिळेल असे व्यापाऱ्यांनी सांगितले। यानुसार 4,107 रुपये प्रति बॉक्स दर ठरला। एकूण 16,428 किलोग्रॅम द्राक्ष माल दिला। यानुसार त्या द्राक्ष मालाची एकूण किंमत 11,50,000 रुपये 2 दिवसांनी तुम्हाला देतो असं सांगून कुमार कोरे व अन्य शेतकऱ्यांचे द्राक्ष माल घेऊन गेले। ठरल्यानुसार कोरे यांनी 2 दिवसानंतर संबंधित व्यापाऱ्यांशी संपर्क करण्याचा दूरध्वनीवरून प्रयत्न केला। त्यांनी हे पैसे देण्याचं जाणीवपूर्वक टाळले। तसेच मी तुला पैसे देत नाही, काय करायचं आहे ते कर असं म्हणून त्याने कोरे यांचा मोबाईल नंबर ब्लॉकलिस्टमध्ये टाकला। त्यामुळे कोरे यांची 10,50,000 रुपयांची फसवणूक झाल्याची खात्री झाली। दरम्यानच्या कालावधीत राजाराम बाळू कोरे, जिरग्याळ, तालुका जत यांची 5,22,000, अंबाजी दशरथ कोडलकर, खिलारवाडी यांची 3,85,000, खंडू श्रीमंत कोडलकर, खिलारवाडी यांची 8,05,000, तर बसवराज बालचंद्र म्हेत्रे, एकुंडी यांची 1,59,000, संजय बाबू गुडोडगी, एकोंटी यांची 1,79,000, लक्ष्मण बाबू गुडोडगी, एकुंडी यांची 2,04,000, सचिन शिवाजी चव्हाण, डफळापूर यांची 12 लाख, यशवंत अजितराव गायकवाड, डफळापूर यांची 8,50,000, सागर अनिल कुदळे, डफळापूर यांची 12,50,000, महादेव पांडुरंग चव्हाण, डफळापूर यांची 5 लाख रुपये रक्कम न दिल्यानं कोरे तसेच इतर द्राक्ष शेतकऱ्यांची मिळून 72,14,000 रुपयांची फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे। या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात 3 गुन्हा दाखल केलाय। संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।